श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन, म्हणजेच स्वामींची जयंती. तर आजच्या दिवसानिमित्त मी तुम्हाला घेऊन जाते आहे स्वामींच्या मठामध्ये, आणि ते आहे मालवण तालुक्यामध्ये. मालवणपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर हे मठ आहे आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी हे मठ आहे. तर तुम्हीही कधी मालवणला आलात तर स्वामींच्या मठाला नक्की भेट द्या. तर चला मग निघूया स्वामींच्या मठामध्ये. श्री स्वामी समर्थ. आपण जेव्हा मालवणवरनं कणकवलीकडे निघतो तेव्हा वाटेत वांगणी हे गाव लागतं. याच वांगणी गावात स्वामींचा हा पवित्र मठ आहे. तसंच कणकवलीवरून मालवणकडे जाताना मध्ये हडी नावाचं एक सुंदर गाव लागतं. हडी गावाची हद्द म्हणजे कालावल ब्रिज. हा कालावल ब्रिज इतका सुंदर आणि नयनरम्य आहे की इथे थांबून फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. या ब्रिजवरून दिसणारं दृश्य अगदी मन मोहून टाकणारं आहे. चारही बाजूंना हिरवळ, डोलणारी नारळाची झाडं, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आणि शांतपणे वाहणारं पाणी, सगळंच खूप रिलॅक्सिंग वाटतं. कालावल ब्रिज क्रॉस केल्यावर अवघ्या 2-3 मिनिटातच आपल्याला स्वामींचा मठ लागतो. शांत आणि भक्तिमय वातावरणात वसलेलं हे ठिकाण मनाला एक वेगळी शांती आणि समाधान देतं. हा मठ थोडासा उंचावर वसलेला आहे, पण खास गोष्ट म्हणजे तुम्ही गाडी थेट मंदिराच्या मागच्या बाजूला घेऊन जाऊ शकता. तिथे मोठ्या प्रमाणात पार्किंगची सोय उपलब्ध आहे, त्यामुळे पार्किंगसाठी अजिबात त्रास होत नाही. गाडी पार्क केल्यावर तिथूनच डायरेक्ट मंदिरात जाता येतं. पण मी तुम्हाला खालून रोडपासून मंदिर कसं दिसतं ते दाखवते. मठाचं संपूर्ण दृश्य खालून खूपच सुंदर दिसतं आणि तिथून पायऱ्या चढत वर येण्याची मजा काही वेगळीच असते. आपण पोहोचलोय स्वामींच्या मठात आणि हे मठ आहे वांगणी. इथे या गावाचं नाव आहे वांगणी. तुम्ही बघताय अगदी रोड टच मठ आहे, कुठेही आत जायचं नाहीये. तर हे असं उंचावर दिसतंय, मी तुम्हाला दाखवते. कोकणच्या निसर्गरम्य कुशीत थंडगार वाऱ्याच्या सानिध्यात वसलेलं हे स्वामींचं मठ म्हणजे शांतता आणि भक्तीचा सुंदर संगमच आहे. आजचा दिवस खूप खास आहे, गुरुवार, आणि त्यासोबतच गुढीपाडव्याचा पवित्र सण, नवीन वर्षाची सुरुवात आणि भक्तीचा सुंदर संगम. म्हणूनच आम्ही आज इथे दर्शनासाठी आलो आहोत. चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस प्रत्येक स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. कारण याच दिवशी नृसिंह सरस्वती यांनी कर्दळीवनात समाधी घेतल्यानंतर पुढे स्वामी समर्थ यांच्या रूपात या भूमीवर प्रकट झाले, म्हणजेच महाराजांचा प्रकट दिन. उद्याच्या प्रकट दिनानिमित्त आज इथे एक वेगळीच गजबज होती. भक्तांची वर्दळ, सगळीकडे सुरू असलेली तयारी आणि भक्तीने भरलेलं वातावरण. उद्या इथे महाप्रसादाचं आयोजन सुद्धा आहे आणि त्या महाप्रसादासाठी आजपासूनच जोरात तयारी सुरू आहे. आमच्या बाळाचा हा पहिलाच गुढीपाडवा आणि आजच्या या खास दिवशी तिला स्वामींचं दर्शन घेता आलं. खरंच आमचं बाळ खूप नशीबवान आहे असं मनापासून वाटलं. आम्ही छानपैकी स्वामींचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि त्यानंतर थोडा वेळ तिथेच बाहेर बसलो. बाहेरचं वातावरण इतकं सुंदर आणि शांत आहे की मनाला खूप समाधान मिळतं. इथे बसून आम्ही स्वामींचा जपही केला. त्या क्षणी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. इथून दिसणारा सूर्यास्त इतका अप्रतिम असतो की त्याचं सौंदर्य शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, आकाशात पसरलेले सोनेरी रंग आणि हळूहळू मावळणारा सूर्य, सगळंच मनाला वेड लावणारं असतं. त्यानंतर आम्ही थोडे फोटो काढले आणि मग मी त्या ठिकाणी गेले जिथे महाप्रसादाची तयारी सुरू होती. तिथे खूप साऱ्या महिला सेवा करत होत्या. कोणी मसाले वाटत होतं तर कोणी नारळ खवत होतं. सगळीकडे एक वेगळीच उत्साहाची आणि भक्तीची भावना जाणवत होती. मलाही जेवढं जमलं तेवढी सेवा मी या ठिकाणी केली आणि थोडा वेळ त्या सेवेत सहभागी झाले.
तिथल्या गावातील बायकांशी थोड्या गप्पाही मारल्या. त्यांच्या साधेपणात आणि प्रेमळ स्वभावात एक वेगळीच ऊब जाणवली. त्यानंतर सगळ्यांनी मिळून स्वामींचा एक जोरदार जयघोष केला. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर मनात समाधान, आनंद आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. जर तुम्ही कधी मालवण तालुक्यात आलात, कारण मालवणला बरेच लोक फिरण्यासाठी येतात, पण हे ठिकाण थोडं आत असल्यामुळे सगळ्यांना माहीत नसतं. म्हणून तुम्ही किंवा तुमचे कोणी नातेवाईक मालवणला येणार असतील आणि विशेषतः जे स्वामी भक्त असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या सुंदर आणि शांत मठाचा अनुभव घेता येईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.